सेक्शन फॉर्म्युला बघायचा आपण. बघायला लागलो नेक्स्ट पार्ट काय, सेक्शनल फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला. आता सेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय बघा, लक्ष द्या. इफ लेट अस कन्सिडर ए बार, बी बार अँड आर बार आर पोझिशन वेक्टर. हे तीन काय आहेत, सगळे पोझिशन वेक्टर आहेत. आर पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट A, B and R respectively, and R divides the line segment. R काय करता है, लाइन सेगमेंट ला डिवाइड करता है. AB internally in the ratio of m has to n. जर m has to n ह्या रेशोमध्ये जर डिवाइड करत असेल, बघा लक्ष द्या काय सांगितलं, ए वेक्टर ए अँड बी ला आर इंटरनली डिवाइड करताय म्हणून सांगितलं. इन द रेशो m has to n असं जर दिलं तर काय करायचं बघा, आर बार इक्वल टू लिहायचं. लिहिताना एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन करायचं. कधी जर इंटरनली डिवाइड म्हणून सांगितलं तर. तेच जर समजा असं जर सांगितलं डिवाइड्स एक्सटर्नली जर डिवाइड करताय म्हणून सांगितलं तर फॉर्म्युला येतं आर बार इक्वल टू एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस एन. हा फॉर्म्युला आहे, हा आर बारचा फॉर्म्युला. आर बार इक्वल टू एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस एन. हा फॉर्म्युला आहे. हा झाला तुमचा सेक्शन फॉर्म्युला. नेक्स्ट पार्ट बघा. आता फर्स्ट क्वेश्चन स्टार्ट करू डायरेक्टली. एक्सरसाइज नंबर 5.2 पहिला क्वेश्चन बघा काय सांगितलं. फाइंड पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट आर विच डिवाइड्स द लाइन जॉइनिंग पॉइंट्स पी अँड क्यू. मग आपण असं कन्सिडर करू, लेट अस कन्सिडर पी बार अँड क्यू बार आर पोझिशन वेक्टर. हे दोन जे आहेत ते पोझिशन वेक्टर आहेत असं कन्सिडर करू आपण. देअरफॉर पी बार इक्वल टू व्हॅल्यू काय 2i मायनस जे प्लस 3k आणि क्यू बार इक्वल टू मायनस 5i प्लस 2j मायनस 5k. काय सांगितलं, इट डिवाइड्स इन द रेशो ऑफ 3:2 म्हटलं. जे रेशो दिलं आहे 3:2 ह्यालाच काय म्हणतो आपण m has to n. तर नेक्स्ट पार्ट बघा काय आहे, रेशो m has to n म्हणजे m इज इक्वल्स टू 3, n इक्वल टू 2. देअरफॉर m इक्वल टू 3 आलं आणि n म्हणजे 2 आलं. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं, व्हेन इट डिवाइड्स इंटरनली. जर समजा इंटरनली जर डिवाइड करत असेल तर फॉर्म्युला काय, आर बार इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. देअरफॉर बघा लक्ष द्या, आता एमची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. आता इथं बी बारच्या ऐवजी आपण काय करणार माहिती आहे का, हे पहिल्याला ए बार झाला, हा दुसरा बी बार, म्हणजे आपलं फॉर्म्युला कसं येणार, एम क्यू बार प्लस एन पी बार अपॉन एम प्लस एन. एमची व्हॅल्यू 3 आहे, क्यू बारची जी व्हॅल्यू आहे ते व्हॅल्यू दिलं आहे मायनस 5 आहे प्लस 2j मायनस 5k प्लस एनची व्हॅल्यू 2 आहे. ए बार म्हणजे किती आहे 2i मायनस जे प्लस 3k डिवाइड बाय एम प्लस एन म्हणजे 3 प्लस 2. नेक्स्ट पार्ट हे असं येतं, 3 आत मल्टिप्लाय केलं की 3 5 जा 15 मायनस 15 आहे प्लस 3 2 जा 6j मायनस 3 5 जा 15k येतं प्लस 2 2 जा 4 आहे. बघा 2 ने आत मल्टिप्लाय केले की मायनस 2j आणि 2 3 जा 6k आला डिवाइड बाय 2 प्लस 3 5. नेक्स्ट पार्ट हे मायनस 15i प्लस 4i मायनस 15i प्लस 4i म्हणजेच काय येतं मायनस 11i येतं. मायनस 15i प्लस 4i म्हणजे मायनस 11i. 6j
-2j म्हणजे येतं 4j येतं, -15k + 6k म्हणजे येतं -9k अपॉन 5. देअरफोर लास्ट स्टेप बघा, हे असं येतं -11/5i म्हणजे 5नी प्रत्येकाला डिवाइड करा, 4/5j -9/5k. आणि फायनली एकदा जर हे आर हा वेक्टर जर मिळालं, वेक्टर मिळालं तर कोऑर्डिनेट्स म्हणायचं. आणि कोऑर्डिनेट्स कसं लिहायचं बघा, कोऑर्डिनेट्स हे एक्सची व्हॅल्यू असते -11/5. जे सोबतचं जे टर्म आहे ते व्हॅल्यू ऑफ वाय झालं आणि के सोबतचं जे टर्म आहे ते व्हॅल्यू ऑफ झेड, म्हणजेच हे झाले कोऑर्डिनेट्स. याच प्रॉब्लेममध्ये सेकंड क्वेश्चन कसं सांगितलं आहे, इट डिवाइड्स एक्स्टर्नली म्हटलं बघा, इट डिवाइड्स एक्स्टर्नली. जर एक्स्टर्नली डिवाइड करत असेल तर कसं सॉल्व करायचं बघा. फॉर एक्स्टर्नल डिव्हिजन फॉर्म्युला कसं आहे, ॲज इट डिवाइड्स एक्स्टर्नली. सांगताना काय सांगितलं, डिवाइड्स एक्स्टर्नली. फॉर एक्स्टर्नली डिव्हिजन, एक्स्टर्नल डिव्हिजन असेल तर आर फॉर्म्युला येत आहे m³ -n p अपॉन m + n. ची व्हॅल्यू 3 आहे, इंटू ब्रॅकेट ची व्हॅल्यू किती आहे -5i + 2j -5k n ची व्हॅल्यू 2 इंटू 2i -j + 3k अपॉन m + n 3 + 2. आन्सर येतं 3 5 = 15 -15i 3 2 = 6j -15k -2 × 2 4i. आता बघा इथं मल्टिप्लाय करताना जर मी हा मायनसनीच मल्टिप्लाय केलं तर डायरेक्ट काय होतं, -2 × 2i केलं की -4i येतं, -2 × -j केलं की +2j येतं, -2 × 3k केलं की -6k येतं अपॉन 2 + 3 5. आता बघा इथं -15i आणि -4i म्हणजेच काय होतं -19i येतं. 6j + 2j म्हणजे काय आलं 8j आलं. -15k -4k 6k म्हणजे -21k अपॉन 5 राहतं. मग नेक्स्ट स्टेप काय करणार बघा, मी प्रत्येकाला डिवाइड बाय 5 करणार. -19/5i + 8/5j -21/5k आलं. हे झालं डिवाइड्स आर एक्स्टर्नलीचा आन्सर. नेक्स्ट पार्ट बघा इथून पुढं, क्वेश्चन नंबर 2. सेकंड क्वेश्चन हे असं सांगितलं, फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉईंट m जॉइनिंग द पॉईंट म्हटलं. मग आता आपण काय करणार बघा, पहिल्यांदा लेट अस कन्सिडर, इथं क्वेश्चनमध्ये सांगितलं मिड पॉईंट म्हटलं. जर मिड पॉईंट म्हटलं तर कसं सॉल्व करायचं बघा. लेट अस कन्सिडर त्यांनी देत असताना L आणि N दिलं आहे. L बार अँड N बार आर पोझिशन वेक्टर म्हणायचं, आर पोझिशन वेक्टर. जर आपण ते दोन पोझिशन वेक्टर आहेत असं कन्सिडर केलं तर L बार इक्वल टू येतं 7i, कारण पहिली व्हॅल्यू आयची, हे j आणि k, तर 7i -6j + 2 आहे तर 2k आलं. n बार इक्वल टू काय येणार, आता हे n बार घेतला आपण 5i + 4 असल्यामुळं 4j -2k हे झालं n बार. मग इथून पुढं काय करणार आपण, बाय मिड पॉईंट फॉर्म्युला जर यूज केलं तर व्हॅल्यू आहे L बार + n बार अपॉन 2. L बार + n बार अपॉन 2 म्हणजे असं येतं 7i -6j + 12k + 5i + 4j -2k अपॉन 2. हा मिड पॉईंटचा फॉर्म्युला आहे, दॅट इज m. मग आता बघा आयच्या टर्मचं ॲडिशन 7i + 5i जर केलं तर काय येतं 12i येतं.
-6j प्लस 4j केलं तर -2j राहतं. 12k -2k केलं तर +10k राहतं अपॉन 2. म्हणजे ते असं येतं 12i अपॉन 2 -2j अपॉन 2 प्लस 10k अपॉन 2. म्हणजे व्हॅल्यू येतं 2 6 जा 12 6i -j प्लस 2 5 जा 10k. हे आलं वेक्टर m. हे मिड पॉईंट. मग आता नेक्स्ट पार्ट बघा. ह्याचे कोऑर्डिनेट्स लिहायचं. कोऑर्डिनेट्स कसं लिहायचं? आय सोबतचा जो टर्म आहे पहिल्यांदा x झालं, जे सोबतचा टर्म म्हणजे y आणि k सोबतचा टर्म म्हणजे z. म्हणजे हे झालं तुमचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय सांगितलं? इफ द पॉईंट्स ए दिलं आहे 3 0 p, बीचं पॉईंट दिलं आहे 1 -1 q अँड 3 अँड सीची व्हॅल्यू काय सांगितलं आहे -3 3 0 आर कोलिनियर अँड देन फाइंड म्हटलं. मग आपण काय करायचं बघा. सॉल्व करत असताना नेक्स्ट स्टेप हे असं लिहावं लागेल. लेट अस कन्सिडर ए बार बी बार अँड सी बार आर पोजिशनल वेक्टर. हे तीन जे आहेत ते पोजिशनल वेक्टर आहेत असं आपण कन्सिडर केलं. आर पोजिशनल वेक्टर. देन वी कॅन राईट ए बार इक्वल टू 3i प्लस 0j प्लस pk. बी बार इक्वल टू -i प्लस qj प्लस 3k अँड सी बार इक्वल टू -3i प्लस 3j प्लस 0k. तर नेक्स्ट पार्ट बघा. नाव ॲज असं लिहायचं. ॲज द पॉईंट्स ए बी सी आर कोलिनियर. हे तिन्ही जे पॉईंट आहेत ते काय आहेत मग सांगितलं? कोलिनियर. सपोज पॉइंट सी डिवाइड्स ए अँड बी. आपण असं कन्सिडर करू सी डिवाइड करत आहे ए अँड बी इन द रेशो m has to n. आता क्वेश्चनमध्ये काय सांगितलं होतं? द रेशो कॅल्क्युलेट करायचं ॲक्च्युअली आपल्याला. m आणि n हे दोन्ही अननोन असेल तर आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. म्हणून आपण काय करायचं? लेट अस कन्सिडर इट डिवाइड्स इन द रेशो ऑफ m has to 1. म्हणजे mच्या ऐवजी mच लिहायचं आणि n इज इक्वल्स टू 1. देअरफॉर वी कॅन राईट लाईक दिस. b बार इक्वल टू सी बार इक्वल टू m b बार प्लस n a बार अपॉन m प्लस n. आता लक्ष द्या. सी बारची व्हॅल्यू किती आहे? -3 आहे प्लस 3j प्लस 0k. mच्या ऐवजी m. बी बारची व्हॅल्यू किती आहे? -i प्लस qj प्लस 3k प्लस n ची व्हॅल्यू 1. ए बारची व्हॅल्यू किती आहे? ए बार इज इक्वल्स टू बघा 3i प्लस 0j प्लस pk. मग नेक्स्ट स्टेप हे व्हॅल्यूज असे येतील अपॉन m प्लस 1. आता बघा हे -3i प्लस 3j प्लस 0k आहे तसंच. m प्लस 1 डिवाइड बाय इकडे गेल्यावर काय होतं? मल्टिप्लाय बाय. म्हणजे ते असं आलं इंटू m प्लस 1 इक्वल टू. ह्या m ने आत मल्टिप्लाय केल्यावर काय होतं? m इंटू -i म्हणजे -mi. m इंटू qj म्हणजेच काय येतं? qmj येतं. m इंटू 3k म्हणजे 3mk आलं. आता 1 ने मल्टिप्लाय केलं की असंच येणार आहे 3i 0j प्लस pk. नेक्स्ट स्टेप ॲज इट इज. आता बघा -mi आणि 3i ह्या दोघांमधून जर i जर कॉमन काढलं तर काय राहतं? -m प्लस 3i राहतं. इथं j आहे, इथं पण j आहे म्हणजे काय राहतं? qmj राहतं. इकडं पण k म्हणजे काय राहतं? 3m प्लस pk
के येतं. नेक्स्ट स्टेप बघा, ह्या एम प्लस वनने जर मल्टिप्लाय केलं तर काय होतं आहे, -3 इंटू एम प्लस 1 आ येतं आहे. -3 इंटू एम प्लस 1 प्लस 3 इंटू एम प्लस 1 जे येतं आहे. 3 इंटू एम प्लस 1 जे येतं आहे प्लस 0 इंटू एम प्लस 1 के येतं आहे. का तर 0 के आहे म्हणून. नेक्स्ट स्टेप बघा, इज इक्वल्स टू काय राहतं आहे, -m प्लस 3i क्यू एम जे प्लस 3m प्लस पी के आलं. नेक्स्ट स्टेप काय आहे, इथं मिडलला इज इक्वल्स टू साईन आहे. हे टर्म काय इंडिकेट करतं आहे की इथला आयचा कोइफिशियंट म्हणजे इथं आय सोबत जो टर्म आहे आणि इथं पण आय सोबतचा जो टर्म आहे ते दोन्ही इक्वल आहेत. म्हणजेच वी कॅन राईट -3m प्लस 1 इक्वल टू -m प्लस 3. आता बघा -3 इंटू एम -3m झालं. त्यानंतर -3 इंटू 1 -3 आलं -m प्लस 3. -m इकडं आल्यावर आता काय होतं प्लस m म्हणजे -3m प्लस m इक्वल टू आता 3 असंच राहू देत. -3 पलीकडे गेलं की +3. नेक्स्ट बघा, -3m प्लस m केलं की -2m होतं इक्वल टू 6 आणि m इज इक्वल्स टू 6/-2 म्हणजेच -3 येतं. हे झालं व्हॅल्यू ऑफ m इज इक्वल्स टू किती आलं -3. नेक्स्ट स्टेप बघा, आता इथं जे टर्म आहे तो म्हणजे क्यू एम आहे. जे सोबतचा टर्म बघा, जे सोबत क्यू एम आहे आणि इकडं जे सोबत काय 3m प्लस 1 आहे. म्हणजेच आपण असं लिहू शकतो 3m प्लस 1 जे सोबतचा कोइफिशियंट आणि इज इक्वल्स टू काय क्यू एम. आता बघा एमच्या ऐवजी व्हॅल्यू किती आहे -3, तर असं लिहिणार आहे 3 इंटू -3 प्लस 1. क्यू माहीत नाही आपल्याला आणि एमची व्हॅल्यू -3. तर हे -3 प्लस 1 -2 -2 इंटू 3 बघा 3 इंटू -2 -3 मल्टिप्लाय इकडे आला की डिवाइड बाय इज इक्वल्स टू क्यू -6/2 जर केलं तर मायनस मायनस होऊन प्लस, देअरफॉर क्यू इक्वल टू 2 येतं. क्यू इक्वल टू 2. परत बघा इथं के सोबतचा जो टर्म आहे 3m प्लस पी आणि इथं काय 0 इंटू एम प्लस 1. आपण काय करणार, हे दोन्ही इक्वल म्हणजे असं आलं बघा 3m प्लस पी इज इक्वल्स टू 0. आता एमची व्हॅल्यू किती आहे -3 प्लस पी इक्वल टू 0. हे -9 प्लस पी इक्वल टू 0 होतं. तर पी इक्वल टू काय आलं p equal to 9. Therefore, it means that they divide line AB in the ratio of m has to n. ॲक्च्युली n 1 कन्सिडर केलं आपण तर m ची व्हॅल्यू काय -3 has to 1. यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा काय सांगितलं, द पोझिशन वेक्टर of point A and B are, therefore let us consider पोझिशन वेक्टर ऑफ A and B सांगितलं आहे. मग आपण ह्याला कन्सिडर करताना जर समजा असं कन्सिडर करू A बार अँड कॅपिटल B बार आर पोझिशन वेक्टर. देअरफॉर A बारची व्हॅल्यू A बार इक्वल टू पहिलं काय सांगितलं आहे 6A बार प्लस 2B बार आणि कॅपिटल B बारची व्हॅल्यू काय घेऊ आपण A बार -3B बार आणि तिथून पुढे काय सांगितलं, इफ पॉईंट C डिवाइड AB इन द रेशो 3:2 म्हटलं. काय सांगितलं 3:2 ह्या रेशोमध्ये डिवाइड करतं. देन शो दॅट पोझिशन वेक्टर ऑफ C म्हणजे Cचे वेक्टर एवढं येतं हे प्रूव्ह करा म्हणून सांगितलं. मग काय करायचं बघा लक्षात द्या, ॲज C divide AB in the ratio 3:2 that is m/n. Therefore C बार इक्वल टू आपण काय लिहू शकतो माहिती आहे का m B बार प्लस n A बार
अपॉन एम प्लस एन. एम म्हणजे पहिला टर्म किती आहे 3. बी बार म्हणजे ए बार मायनस 3 बी बार. एन म्हणजे 2 6 ए बार प्लस 2 बी बार अपॉन एम प्लस एन म्हणजे 3 प्लस 2. परत हे असं येतं 3 इंटू ए बार 3 ए बार मायनस 3 इंटू 3 9 बी बार प्लस 2 इंटू 6 12 ए बार प्लस 2 इंटू 2 4 बी बार अपॉन 3 प्लस 2 5. नेक्स्ट स्टेप बघा 3 ए बार प्लस 12 ए बार म्हणजे 15 ए बार मायनस 9 बी बार प्लस 4 बी बार म्हणजे मायनस 5 बी बार अपॉन 5. म्हणजे आन्सर येतं 15 ए बार अपॉन 5 मायनस 5 बी बार अपॉन 5. 15 अपॉन 5 म्हणजे काय राहतं सी बार इक्वल टू फक्त 3 ए बार येतं आणि 5 5 कॅन्सल झालं की बी बार. फायनली क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं बघा हे प्रूव्ह करायला सांगितलं इज 3 ए बार मायनस बी बार. बघा 3 ए बार मायनस बी बार हेन्स प्रूव्ड म्हणायचं. हेन्स प्रूव्ड. हे झालं तुमचं फायनल आन्सर. नेक्स्ट पार्ट बघा क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय सांगितलं आहे prove that the line segment joining the midpoint of the adjacent quadrilateral form a parallelogram. मग आपण असं कन्सिडर करू काय सांगितलं आहे लाईन सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉईंट ऑफ ॲडजस्टंट साईड ऑफ अ क्वाड्रिलॅटरल म्हटलं. आपण एक कन्सिडर करू लेटस कन्सिडर ए बी सी डी इज अ क्वाड्रिलॅटरल आणि ह्याचे जे लाईन जॉईनिंग पॉईंट आहेत म्हणजे ते असं घेऊ ए बी सी डी इज अ क्वाड्रिलॅटरल. याचे लाईन जॉईनिंग पॉईंट्स म्हणजे हे मिड पॉईंट्स. हे जर आपण जॉईन केलं तर त्यांनी काय सांगितलं इट फॉर्म्स अ पॅरलोलोग्राम. पॅरलोलोग्राम मग काय करायचं बघा पी क्यू आर एस हे एक पॅरलोलोग्राम फॉर्म होतं. तर आता नेक्स्ट पार्ट बघा लेट अस कन्सिडर A B C D is a quadrilateral. Is a quadrilateral and PQRS is the midpoint. Is the midpoint of पॅरलोलोग्राम. पॅरलोलोग्रामचं मिड पॉईंट आहे. मग आता आपण काय करणार बघा लक्ष द्या. जर मिड पॉईंट जर काढलं तर बाय मिड पॉईंट फॉर्म्युला आपल्याला मिड पॉईंटचा फॉर्म्युला माहिती आहे बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. जर समजा हा पी बार जर मिड पॉईंट असेल तर आपण काय लिहू शकतो पी बार इज मिड पॉईंट. ह्या दोघांचं मिड पॉईंट आहे. मिड पॉईंट म्हणजे काय ए बार प्लस बी बार अपॉन 2. क्यू बार म्हणजेच काय लिहू शकतो मी बी बार प्लस सी बार अपॉन 2. आर बार म्हणजे काय लिहू शकतो ह्या दोघांचं मिड पॉईंट सी बार प्लस डी बार अपॉन 2 आणि एस बार म्हणजे काय लिहू शकतो डी बार प्लस ए बार अपॉन 2. डी बार प्लस ए बार अपॉन 2 हे 4 मिड पॉईंट झाले. तर इथून पुढे बघा पहिल्यांदा पी क्यू जर काढायचं म्हटलं वेक्टर पी क्यू म्हणजे पी टू क्यू हे जर लाईन जॉईनिंग पॉईंट कन्सिडर केलं तर आपण काय लिहू शकतो तर इथे येतं क्यू बार मायनस पी बार येतं. पी क्यू म्हणजेच काय क्यू बार मायनस पी बार म्हणजेच असायला बघा बी बार प्लस सी बार बाय 2 मायनस ए बार प्लस बी बार बाय 2. मग आता जर हे सबस्ट्रॅक्शन केलं आपण तर काय होतं बी बार प्लस सी बार दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे मायनस ए बार मायनस बी बार अपॉन 2 येतं. बी बार कॅन्सल म्हणजे सी बार मायनस ए बार अपॉन 2
दिस इज व्हॅल्यू ऑफ पी क्यू, वेक्टर पी क्यू. आत्ता आपण पी क्यू काढलो. आता जर समजा हे पी क्यू झालं की आर एस कॅल्क्युलेट करू किंवा एस आर कॅल्क्युलेट करू. वेक्टर एस आर म्हणजे काय, आर बार मायनस एस बार. आर बारची व्हॅल्यू काय, सी बार प्लस डी बार. आर बारची व्हॅल्यू काय, सी बार प्लस डी बार अपॉन 2 मायनस एस बारची व्हॅल्यू काय, डी बार प्लस ए बार अपॉन 2. आता ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असल्यामुळे आपण आतले साईन चेंज करू. मायनस डी बार मायनस ए बार अपॉन 2. डी बार गेट कॅन्सल, राहतं काय, हे वेक्टर एस आर. आता बघा फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 म्हणायचं. 1 and 2 पी क्यू बार इज इक्वल्स टू एस आर बार. म्हणजे पी क्यू बार आणि एस आर बार सेम आहे. देअर फोर वी कॅन से दॅट पी क्यू बार वेक्टर पी क्यू इज पॅरलल टू वेक्टर एस आर. Therefore it forms a parallelogram. हा झाला क्वेश्चन नंबर 5. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 6. आता क्वेश्चन नंबर 6 काय सांगितलं बघा, लक्ष द्या. डी अँड ई डिवाइड्स, बघा लक्ष द्या. D and E divide BC and CA of a triangle ABC in the ratio 2:3 each म्हटलं. मग आता आपण असं कन्सिडर करू की एक ट्रायंगल आहे ABC in the ratio 2:3. Find the position vector of intersection AD and BE म्हटलं. मग आपण सांगताना काय सांगितलं आहे, डी आणि ई डिवाइड करणार आहे. हे बघा, डी हा बी सीला डिवाइड करत आहे आणि ई हा सी एला डिवाइड करत आहे. हा ई झालं आणि हा डी झाला. म्हणजे डी आणि ई हे दोन पॉईंट जे आहेत ते डिवाइड करणार आहेत. इन द रेशो पण सांगितलं आहे 2:3. फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ द इंटरसेक्शन ए डी अँड बी ई. त्याचं पोझिशन वेक्टर कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. तर नेक्स्ट पार्ट बघा, पोझिशन वेक्टर कॅल्क्युलेट केलं ए डी अँड बी अँड द रेशो इन विच द पॉईंट डिवाइड ए डी अँड बी. म्हणजे कुठल्या पॉईंट म्हणजे रेशोमध्ये डिवाइड करतं आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपण असं कन्सिडर करू की हे ए डी इथं हे जॉईन केलं आणि हे बी, आणि जिथं मिड पॉईंट येतं आहे ह्या मिड पॉईंटला नाव दिलं आपण पी. तर बघा सॉल्व कसं करायचं. लेटस कन्सिडर AD and BE intersect at D and E. Intersect at D and E. Divides the segment. Divides the segment BC and CA इंटरनली डिवाइड करते असं कन्सिडर केलं आपण. इंटरनली इन द रेशो 2:3. बघा 2:3 ह्या रेशोमध्ये जर डिवाइड करतं आहे असं जर कन्सिडर केलं तर आपण असं लिहू शकतो, डी बार इक्वल टू एम सी बार प्लस एन बी बार. बघा हा डी बार काय करतं, बी आणि सीला डिवाइड करतं आहे. म्हणून आपण काय केलं, एम सी बार प्लस एन बी बार अपॉन एम प्लस एन घेतलं. आता सध्या आपल्याला डी बारची व्हॅल्यू माहीत नाही. एम पहिलं एम असतं आहे नंतर एन येतं आहे. म्हणजे एम इज इक्वल्स टू 2 सी बार, एन म्हणजे 3 बी बार अपॉन 5 आला. डिवाइड बाय 5 इकडे गेलं की मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे 5 डी बार इक्वल टू 2 सी बार प्लस 3 बी बार आलं. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट पार्ट बघा. आता काय करायचं आहे, ॲज ई डिवाइड्स
C and A in the ratio m has to n म्हणजेच 2 has to 3. मग आपण काय करतो, E डिवाइड करताय म्हणजे E बार. फॉर्म्युला कसं आहे, m अगोदर जर समजा C आणि A असे जर दोन पॉईंट असेल तर दुसरा पॉईंट अगोदर घ्यायचं म्हणजे m A बार n C बार अपॉन m प्लस n. म्हणजेच व्हॅल्यू कसं झाले हे, E बार इक्वल टू 2A बार प्लस 3C बार अपॉन 2 प्लस 3. देअरफॉर E बार इज इक्वल्स टू, व्हॅल्यूज कसं आलं बघा, E बार इज इक्वल्स टू 2A बार प्लस 3C बार अपॉन 5. आता इकडे गेल्यावर मल्टिप्लाय 5E बार इक्वल टू 2A बार प्लस 3C बार होता. प्लस 2A बार इकडे आल्यावर काय होतं, मल्टिप्लाय बाय 2A बार, तर 5E बार मायनस 2A बार इज इक्वल्स टू 3C बार. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता काय करायचं बघा, इथं सध्या इक्वेशन नंबर 1 आणि 2 मध्ये जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलात तर इथं 2C बार आहे आणि इथं 3C बार आहे. आपण हे C बार कॅन्सल करायचं. C बार कॅन्सल करायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं बघा, इक्वेशन नंबर 2 मध्ये जे C बारचं कोइफिशियंट आहे त्याच्यानी 1 ला मल्टिप्लाय करायचं. हे असं लिहायचं, इक्वेशन नंबर 1 इंटू 3 मायनस करायचं. इक्वेशन नंबर 2 ला इक्वेशन नंबर 1 मध्ये जो C बारचं कोइफिशियंट आहे त्याच्याने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे असं येतं, इक्वेशन नंबर 2 इंटू 2. म्हणजेच कसं आलं बघा, इक्वेशन नंबर 1 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर कसं मल्टिप्लाय केल्यावर काय येतं, 3 5 जा 15D बार मायनस 9B बार इक्वल टू 6C बार मायनस 2 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 10E बार मायनस 4A बार इक्वल टू 6C बार. सबस्ट्रॅक्शन केल्यावर प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस. आता काय होतं, प्लस C बार मायनस C बार कॅन्सल. 15D बार मायनस 10E बार म्हणजेच हे असे येणार, 15D बार मायनस 10E बार. आता बघा मायनस इथं वर मायनस 9B बार आहे इज इक्वल्स टू काय येतं, आता इथं लिहिलो आपण 15D बार मायनस 10E बार मायनस 9B बार प्लस 4A बार इज इक्वल्स टू 0. मग आता इथं बघा हे 15D बार आणि 4A बार इथंच ठेवायचं, दोन्ही प्लस आहेत म्हणून. हे पलीकडे गेल्यावर काय होतं, अगोदर 10E बार होतं प्लस 9B बार होतं. मग नेक्स्ट पार्ट काय आहे, इथून पुढं काय करायचं बघा, हे आताचं जे व्हॅल्यू आलं आहे आपला, इथून पुढचा जो पार्ट आहे तो असं लिहावं लागेल, 15D बार प्लस 4A बार इक्वल टू 10E बार प्लस 9B बार. मग आपल्याकडं इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला काय आहे, MB बार प्लस NA बार अपॉन M प्लस N. म्हणजे इथं दोघांची बेरीज करायची, ॲडिशन करायचं. मग जर समजा मी याला M कन्सिडर केलं, याला N कन्सिडर केलं तर दोघांचे ॲडिशन काय होतं, 15 प्लस 4 19 होतं. इकडं पण बघा, ह्याला M म्हटलं ह्याला N म्हटलं तर दोघांचे ॲडिशन 19 होतं. म्हणजेच आपण असं लिहू डायरेक्ट 15D बार प्लस 4A बार अपॉन 19 इज इक्वल्स टू 10E बार प्लस 9B बार अपॉन 19. हे दोन्ही सेम आहेत. याचा अर्थ काय, याचं हे बघा, ह्याच्यावरून आपण असं लिहिणार की पॉईंट फर्स्ट जो टर्म आहे हा पॉईंट P हा ह्याला इंटरसेक्ट करतं आहे, पॉईंट P इंटरसेक्ट करतं. म्हणजे फायनली आपण असं लिहिणार, वी कॅन कन्क्लूड दॅट AD divide A and D divide internally in the ratio 15:4 and EB divides internally in the ratio 10:9. इथं हा झाला तुमचा प्रॉब्लेम नंबर 6.